नमस्कार. मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सटाणा. विषय प्राकृतिक भूगोल. वर्ग प्रथम वर्ष कला CBCS पॅटर्न 2019. मी प्राध्यापक प्रवीण पिशार्दूल, MA BEd सेटनेट, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग. आज आपण प्रथम वर्ष कला प्राकृतिक भूगोल या विषयाचा पहिल्या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. पहिलं जे आपलं प्रकरण आहे प्राकृतिक भूगोलाचा परिचय, इंट्रोडक्शन टू फिजिकल जॉग्राफी. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट्स बघायच्या आहेत. त्यामध्ये प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या किंवा प्राकृतिक भूगोल म्हणजे नेमकं काय. दुसरा जो पॉईंट आहे प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप व व्याप्ती. त्यानंतर प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप, प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आणि पृथ्वी प्रणालीचा परिचय अर्थातच ओळख. त्यामध्ये शिलावरण, त्यालाच आपण मृदावरण असे म्हणतो, वातावरण, जलावरण व जीवावरण. प्रस्तावनेकडे वळूया. भूगोल ही विज्ञानाची प्रमुख ज्ञानशाखा आहे. काळापासून हा विषय विज्ञानाच्या प्रगतीबरोबर बदलत गेला. या विषयाच्या ज्ञानात अधिक अचूकता येत आहे. भूगोल ही ज्ञानशाखा इतर सर्व शाखांची जननी मानली जाते. भूगोलाच्या अभ्यासाला सुमारे 2000 वर्षापासून सुरुवात झाली आहे. खरं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भूगोलाच्या अगदी इयत्ता पहिलीपासून भूगोल आणि भूगोलाविषयीचं ज्ञान किंवा भूगोलामध्ये नेमका कशाचा अभ्यास केला जातो हे आपल्याला सर्वश्रुत आहे. भूगोल ही प्रामुख्याने विज्ञानाची शाखा आहे आणि अतिशय 17व्या-16व्या शतकापासून, प्राचीन काळापासून भूगोलाबाबतचं ज्ञान मिळवायला ग्रीकांनी सुरुवात केलेली होती आणि म्हणूनच काळाच्या परिगणनेनुसार किंवा काळाच्या ओघानुसार ह्या ज्ञानशाखेमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होत जाऊन प्रगती होत गेलेली आहे. भूगोलाला आपण सर्व शाखांची जननी मानलं जातं. द जॉग्राफी इज अ होल सब्जेक्ट टू ऑल ऑफ सब्जेक्ट. 18व्या शतकात खरं तर भूगोलाला एक स्वतंत्र विषय म्हणून तो अभ्यासला जाऊ लागला. यासाठी बुशिंग, वोहाग, एमॅन्युएल कांट व जॉर्ज फ्रास्टर यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं. हे सर्व जे भूगोल विचारवंत होते त्या भूगोल विचारवंतांनी त्या ठिकाणी या भूगोलाला एक नवी ओळख निर्माण केली. बुशिंग, वोहाग, इमॅन्युएल कांट, जॉर्ज फ्रास्टर यांचे योगदान या भूगोल विषयाच्या स्वतंत्र विद्याशाखेसाठीचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. जर्मनमध्ये सर्वप्रथम एक स्वतंत्र विषय म्हणून भूगोल या विषयाला सुरुवात झालेली होती. यानंतर फ्रान्स, रशिया, इंग्लंड या देशामध्ये या विषयांचा प्रसार आणि विकास झाला. 19व्या शतकात या विषयाच्या मांडणीत अधिक सूत्रबद्धता व वैज्ञानिकता दिसू लागली. विज्ञानाच्या इतर ज्ञानशाखेप्रमाणेच या विषयाच्या अभ्यासासाठी विविध अभ्यास पद्धतींचा वापर केला गेला. खरं तर जर्मनीमध्ये स्वतंत्र विषय म्हणून भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. त्यानंतर फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि इतर अनेक देशांमध्ये या विषयाचा प्रसार व प्रचार, विकास हा दिसून आल्याचं आपल्याला दिसून येतं.
19व्या शतकामध्ये तर अधिक सुसूत्रता, सिस्टमॅटिकपणा, त्याला सायंटिफिक ॲप्रोच, वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास हा आपल्याला दिसून आला. आणि इतर ज्ञानशाखेप्रमाणेच या विषयांच्या अभ्यासासाठी सुद्धा विविध अभ्यास पद्धतींचा वापर करून हा विषय अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा मांडता येईल याचा विचार या ठिकाणी केला गेला. पुढे आपण प्राकृतिक भूगोलाची व्याख्या बघूया. आता तसं पाहायला गेलं तर भूगोल म्हणजे पृथ्वी आणि पृथ्वीवरील निगडीत सर्व भौगोलिक घटक व त्याचं मानवाशी असलेला सहसंबंध याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूगोल असं आपल्याला एक सर्वसामान्यपणे म्हणता येईल. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण आपलं मानवी जीवन जगत असताना, दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या सभोवताली ज्या ज्या भौगोलिक घटक आहे, उदाहरणार्थ हवा आहे, पाणी आहे, जमीन आहे, खनिजे आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती आहे, याचा आणि मानवाचा दूरवाणीही या ठिकाणी अचूक असा संबंध आपल्याला साधता येईल. आपलं जीवन, मी तर असंच म्हणेल की आपलं जीवन हे संपूर्णपणे आपल्या सभोवतालच्या प्राकृतिक आणि पर्यावरणीय व भौगोलिक घटकांवर अवलंबून आहे. आपल्याला पाण्याची नितांत गरज आहे. पाण्याशिवाय आपलं जीवन अर्थहीन आहे. सुपीक मृदा आपल्याला शेती उत्पादनासाठी आवश्यक आहे. औद्योगिक प्रगतीसाठी खनिजांची उपलब्धता गरजेची आहे. त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त कुठल्याही प्रदेशाचा आर्थिक विकास हा त्या प्रदेशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. म्हणजे थोडक्यात आपलं जीवन आणि भूगोल याचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. पर्यावरणातील बदल, हवामानातील बदल, भौगोलिक घटकांचा होणारा बदल याचा मानवी जीवनावर प्रकर्षाने परिणाम होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी मानवाचे आणि पर्यावरणाचे भौगोलिक घटकांचे सहसंबंध विस्तृतपणे शास्त्रीय दृष्टीने अभ्यासणं हे भूगोल विषयाचं प्रमुख कार्य आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी भूगोलामध्ये प्रामुख्याने सर्व प्राकृतिक, पर्यावरणीय, नैसर्गिक घटकांचा आणि मानवाचं जीवन आणि त्यांच्यातल्या परस्पर संबंधांचा अभ्यास केला जातो. मग पुढे जाऊन भूगोलाच्या 2 प्रमुख शाखा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहे. त्यात एक शाखा जी आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे ती म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी जी शाखा आहे ती म्हणजे मानवी भूगोल. तर आज आपण ह्या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला सविस्तरपणे प्राकृतिक भूगोलाच्या बाबतीत सांगोपांग अभ्यास करायचा आहे, सांगोपांग विचार करायचा आहे. आणि म्हणून प्राकृतिक भूगोलाची एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे किंवा त्याची व्याख्या या ठिकाणी आपल्याला कशी करता येईल ते आपण पाहणार आहोत. प्राकृतिक भूगोलाचा अर्थ स्पष्ट करताना अनेक वेगवेगळ्या भूगोलकारांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. HR मिल हा स्टॉर्किश भूगोलतज्ञ होता आणि त्याने 1911मध्ये एक व्याख्या केली. ती व्याख्या अशी होती की भूगोलाशी निगडीत असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास ज्या भूगोलाच्या विद्याशाखेत केला जातो त्या विद्याशाखेला प्राकृतिक भूगोल असे म्हणतात. थोडक्यात प्राकृतिक घटक म्हणजेच सर्व नैसर्गिक घटक होय. या व्याख्येवरून आपल्याला लगेच चटकन लक्षात येतं की भूगोलाशी निगडीत असलेल्या सर्व नैसर्गिक घटकांचा अभ्यास ज्या विद्याशाखेमध्ये केला जातो त्या विद्याशाखेला आपण प्राकृतिक भूगोल असे म्हणतो. या ठिकाणी प्राकृतिक घटक हवा, पाणी, खनिजे या सर्व घटकांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला आपण प्राकृतिक भूगोल असे म्हणतो. अशी अतिशय सोपी व्याख्या HR मिल यांनी आपल्याला केलेली आहे.
एम थिट्स हा दुसरा भूगोल विचारवंत होता आणि त्याने अशी व्याख्या केलेली आहे की भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा व त्याच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच प्राकृतिक भूगोल होय. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भूपृष्ठ एकसारखं नाही. भूपृष्ठावर विविध भूरूपं आहेत. आपण आपल्या आजूबाजूला सभोवताली जर पाहिलं तर आजूबाजूला काय दिसतात आपल्याला? डोंगर आहे, पठारं आहेत, छोट्या मोठ्या दऱ्या आहेत, काही ठिकाणी सपाट मैदानी भाग आहे. तसंच ते सगळीकडे एकसारखे आहेत का? नाही. तर ते स्थानाप्रमाणे, जागेप्रमाणे, प्रदेशानुसार या ठिकाणी आपल्याला त्याची संख्या ही कमी जास्त आढळून येते. आणि त्याची वैशिष्ट्येसुद्धा काय असतात? वेगवेगळी असतात. काही ठिकाणी आपल्याला अतिशय उंच डोंगर दिसतात, काही ठिकाणी मध्यम आकाराचे पठारी भाग आपल्याला दिसून येतात, काही प्रदेश संपूर्ण सपाट भागाचे असतात. म्हणजे त्याची वैशिष्ट्ये ही सुद्धा कशी असतात? वेगवेगळी असतात. म्हणजेच या ठिकाणी की जमिनीवर अर्थातच भूपृष्ठावर विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा व त्याच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय. अशी अतिशय सोपी व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की भूपृष्ठावरील विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा आणि त्याच्या क्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला प्राकृतिक भूगोल असे आपल्याला म्हणता येईल. यानंतर प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती याकडे आपण वळणार आहोत. मग प्राकृतिक भूगोल ही सर्वात जुनी व व्यापक असलेली शाखा आहे. प्राकृतिक घटक लक्षात घ्या की पृथ्वीवर विविध असंख्य प्राकृतिक घटक आहेत. त्याचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून या प्राकृतिक घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र अर्थातच याची व्यापकता, प्राकृतिक भूगोलाची व्यापकता ती कशी असेल? जास्त असेल. प्राचीन काळापासून आजतापर्यंत या विषयाचं स्वरूप काळाच्या ओघात बदलत गेलं आणि भविष्यातही यात बदल होत राहतील. अर्थातच प्राकृतिक घटक हे बदलणारे आहेत, त्याच्यात बदल होणारा आहे. काळाच्या ओघात कालांतराने भविष्यामध्ये प्राकृतिक घटक कमी अधिक प्रमाणामध्ये काय होतील? बदलतील. आणि म्हणून प्राकृतिक भूगोल ही एक गतिमान शाखा आहे, ती स्थिर नाही. प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल, तो म्हणजे वर्णनात्मक स्वरूप. आता वर्णनात्मक स्वरूप कसं आहे ते आपण बघूया. या विषयाच्या प्रारंभीच्या काळात या विषयाचं स्वरूप वर्णनात्मक होतं. अगदी नावाप्रमाणेच वर्णनात्मक. एखाद्या गोष्टीचं आपण बघून फक्त काय करतो? वर्णन करतो. त्याला काय म्हणायचं आपण? वर्णनात्मक स्वरूप. की या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्राचीन काळामध्ये अनेक शोधकर्ते होते, अनेक विचारवंत होते, ग्रीक विचारवंत होते, भौगोलिक विचारवंत होते की ते एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये वेगवेगळा शोध घेणं, वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणं, चिकित्सा करणं यासाठी त्यांची भटकंती ही चालूच असायची. पण पूर्वी त्यांनी काय केलं की ते ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टी दिसल्या, ज्यांनी ज्यांनी त्या गोष्टी बघितल्या, निरीक्षणं केली आणि त्याचं फक्त वर्णनात्मक अभ्यास केला, त्याची फक्त वर्णनात्मक मांडणी केली आणि म्हणून त्या काळचा भूगोलाचा अभ्यास किंवा त्या काळचा प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास किंवा जे काही स्वरूप आहे ते स्वरूप फक्त आणि फक्त वर्णनात्मक होतं. आणि म्हणून वर्णनात्मक स्वरूप म्हणजे या विषयाचा अभ्यास करताना एखाद्या प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांचं फक्त वर्णनच करायचं शब्दांच्या मदतीने. उदाहरणार्थ पर्वत कसा होता? नद्या, सागरी बेटं, समुद्रकिनारं, नद्या यांचं फक्त आणि फक्त बघून वर्णन करायचं. आणि म्हणून पूर्वीच्या काळी याचं जे काही स्वरूप आहे प्रारंभीच्या काळामधलं ते कसं होतं? वर्णनात्मक होतं असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्याच्यामध्ये वितरणात्मक स्वरूप आहे, गतिमान स्वरूप आहे, शास्त्रीय स्वरूप आहे, आंतरविद्याशाखीय स्वरूप
उपयोजित स्वरूप, क्रमबद्ध स्वरूप या सगळ्याच वेगवेगळ्या स्वरूपातून या प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचा उहापोह करून चर्चा करण्यात आली. वितरणात्मक स्वरूप. आता नावाप्रमाणेच वितरणात्मक स्वरूप. मी मगाशी सांगितलं की प्राकृतिक घटक किंवा भौगोलिक घटक हे कुठल्याही प्रदेशामध्ये एकसारखे नाही. काही प्रदेशांमध्ये त्याची संख्या जास्त आहे, काही प्रदेशांमध्ये त्याची संख्या कमी असेल. म्हणजेच त्याचं वितरण एकसमान आहे का? अर्थातच नाही. त्याचं वितरण हे कसं आहे? प्रदेशानुरूप, विभागानुरूप वेगवेगळं आहे. आणि मग ते वितरणात्मक स्वरूप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग वितरणात्मक स्वरूपाकडून प्राकृतिक भूगोलाचा कल या ठिकाणी वर्णात्मक स्वरूपाकडून प्राकृतिक भूगोलाचा कल वितरणात्मक स्वरूपाकडे हळूहळू होत गेला. वितरणात्मक स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर एखाद्या भौगोलिक किंवा प्राकृतिक घटकांचे वर्णन करताना याच्या स्थानाचा संदर्भ या विषयात जाणीवपूर्वक दिला जाऊ लागला. सदर बदल या विषयाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरला गेला आणि त्यामुळे प्राकृतिक बलस्वरूप वितरणात्मक बनलं. आता थोडक्यात वितरणात्मक स्वरूपाद्वारे आपल्याला जर प्राकृतिक घटकांचा अभ्यास करायचा असेल तर त्या ठिकाणी स्थळ, कोणत्या स्थळी कोणत्या ठिकाणी प्राकृतिक घटक किती आणि कशा प्रमाणात आहे याचा अभ्यास करणं म्हणजेच काय करायचं? वितरणात्मक अभ्यास करायचा. उदाहरणार्थ पर्वतीय विभागातील हवामान व सागर किनाऱ्यालगतच्या हवामानातील बदल कशामुळे व का आढळतो अशा प्रकारचा आशय हे विषयात अभ्यासला जाऊ लागला. प्रश्न उदाहरणार्थ पर्वतीय भागातील हवामान व सागरी किनाऱ्यालगतच्या हवामानातील बदल. आपल्याला इथे हवामान या प्राकृतिक घटकासंदर्भात अभ्यास करायचा आहे. आपण काय केलं की दोन ठिकाणं या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. एक आपण पर्वतीय भागातील हवामान विचारात घेतलं आणि दुसरं या ठिकाणी आपण समुद्र किनाऱ्यालगतच्या भागातील हवामान घटकांचा बदल अशा दोन ठिकाणचं या ठिकाणी आपण हवामानाचा बदल बघतो आहोत. आणि या दोन ठिकाणी नेमक्या हवामान या प्राकृतिक घटकाचा कसा व काय परिणाम होतो याचा अभ्यास करणं म्हणजे थोडक्यातच आपण वितरणात्मक अभ्यास या ठिकाणी केला गेला आहे. आणि थोडक्यातच अशा अभ्यासाला वितरणात्मक स्वरूप असं आपण सहजगत्या म्हणतो. तिसरं जे स्वरूप आपण बघणार आहोत ते आहे गतिमान स्वरूप. मग प्राकृतिक भूगोलात ज्याप्रमाणे स्थलीय भिन्नतेचा अभ्यास केला जातो त्याचप्रमाणे तो करताना काळानुरूप त्यात होणारा बदलही अभ्यासला जाऊ लागतो. मी मगाशीच सांगितलं की प्राकृतिक घटक हे गतिमान आहे. प्राकृतिक भूगोलिक शाखाच मुळात गतिमान आहे. प्राकृतिक घटक हे स्थानापरत्वे वेगवेगळे तर आहेतच आहेत, परंतु कालाप्रमाणे त्यांच्यामध्ये वेगवेगळे बदल, वेगवेगळी स्थित्यंतरं ही होत असतात. आणि म्हणून काळानुसार प्राकृतिक घटकात काय बदल झाला याचा अभ्यास करताना आपल्याला साहजिकच त्या स्वरूपाला गतिमानतेचं स्वरूप काय होतं? प्राप्त होतं. आणि यामुळे विषयाच्या स्वरूपात बदल परिवर्तन घडून आला आणि हा विषय अधिक गतिमान बनू लागला. विज्ञान व तंत्रज्ञान, सुदूर संवेदन व तंत्र, भौगोलिक माहिती प्रणाली यामुळे सदर अभ्यास अधिक अचूक व व्यापकपणे करणं शक्य झालं. खरं तर भूगोलामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. नवनवीन शास्त्रीय दृष्टीने अभ्यास करण्याचं तंत्र विकसित झालेलं आहे. जसं सुदूर संवेदन, ज्याला आपण रिमोट सेन्सिंग म्हणतो, त्यानंतर GIS, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम, भौगोलिक माहिती प्रणाली यामुळे या ठिकाणी आपल्याला प्राकृतिक घटकांची गतिमानता, होणारा बदल हा चटकन आपल्या लक्षात येतो आणि त्याचा अभ्यास हा आपल्याला अधिक सविस्तरपणे, अधिक शास्त्रीय पद्धतीने या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून त्याचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप अर्थात कसं झालेलं आहे? गतिमान झालेलं आहे. त्यानंतर शास्त्रीय स्वरूप. विज्ञानाचा
प्रवेश प्रत्येक विषयामध्ये हळूहळू वाढत आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं की मुळात भूगोल ही एक सायन्स आहे, एक विज्ञान आहे, एक विज्ञानाची शाखा आहे आणि प्राकृतिक भूगोल याला मात्र काही अपवाद नाही. या विषयात विज्ञानाचा प्रवेश 18व्या शतकापासून झाला. या 18व्या शतकामध्येच एका वैज्ञानिक दृष्टिकोनातून या अभ्यासाला सुरुवात झालेली होती आणि यामुळे या विषयाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी कोणत्याही विषयाला जर शास्त्रीय स्वरूप असेल तर त्याचे निष्कर्ष हे अधिक अचूक असतात. शास्त्रीय दृष्टिकोनाच्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धती जर त्या विषयांमध्ये आपण अंतर्भूत केल्या तर त्याचे येणारे निष्कर्ष जे आहे हे अधिक अचूक असतात आणि याला भूगोल विषयसुद्धा अपवाद नाही आणि त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलसुद्धा याला अपवाद नाही आणि म्हणून ह्या प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास हा अधिक शास्त्रीय पद्धतीनं, अधिक वैज्ञानिक पद्धतीनं विज्ञानाच्या वेगवेगळ्या तंत्राचा उपयोग करून करण्यात येऊ लागला आणि म्हणून ह्या प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपाला आता शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे. खरं तर 18व्या शतकापासूनच एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून या प्राकृतिक भूगोलाचा किंवा भूगोलाचा अभ्यासाला सुरुवात झालेली होती आणि त्यामुळे शिलावरण, जलावरण, जळवरण यांच्यातील विविध प्रक्रिया ह्या घटना यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले जाऊ लागले. त्यानंतर पुढचं जे स्वरूप आहे ते आहे आंतरविद्याशाखीय स्वरूप. मग प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आंतरविद्याशाखीय बनलेलं आहे. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या ठिकाणी एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी अतिशय निकटचा संबंध असतो. तसंच प्राकृतिक भूगोल याचं जे काही स्वरूप आहे ते आंतरविद्याशाखीय झालेलं आहे, इंटरडिसिप्लिनरी झालेलं आहे. प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना इतर ज्ञानशाखेतील किंवा विषयातील ज्ञानाचा वापर या विषयातील अभ्यास घटक व अभ्यासताना किंवा स्पष्ट करताना करणं होय. की ज्यावेळेस आपण प्राकृतिक भूगोलाच्या विविध घटकांचा अभ्यास करतो त्याच वेळेस आपल्याला इतर शाखेचं ज्ञान वापरणं हे संयुक्तिक ठरतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे जे काही प्राकृतिक भूगोलाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप आंतरविद्याशाखीय झालेलं आहे. या ठिकाणी या अभ्यास पद्धतीतून मिळणारं ज्ञान किंवा सखोल माहिती ही सर्वसमावेशक व अचूक असते. या विषयात प्रामुख्याने पदार्थविद्या, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरणशास्त्र, संख्याशास्त्र, गणित, अवकाशशास्त्र या विविध विद्याशाखेचा अभ्यास प्राकृतिक भूगोलातील घटकांचा अभ्यास करताना आपल्याला या विविध विषयांचं ज्ञान याचा आधार घ्यावा लागतो आणि म्हणून प्राकृतिक भूगोल आणि इतर विद्याशाखा यांचं अनन्यसाधारण सहसंबंध आपल्याला सांगता येईल आणि म्हणून याचं जे काही स्वरूप आहे या विषयाचं ते कसं झालेलं आहे, आंतरविद्याशाखीय झालेलं आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे उपयोजित स्वरूप. आता उपयोजित स्वरूप की उपयोजित नावाप्रमाणेच उपयोजित म्हणजे काय, उपयोग करणं, एखादं ज्ञान मिळवणं, एखाद्या ज्ञानाची माहिती घेणं, परंतु ते ज्ञान संपादित ज्ञान जेव्हा आपण त्याचा वापर करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या विषयाला किंवा त्या अभ्यासाला उपयोजित स्वरूप प्राप्त होतो. आता आपण प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करतो आहोत, प्राकृतिक घटकांचा अभ्यास करतो आहोत, परंतु या प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास, प्राकृतिक घटकांचा अभ्यास नुसता अभ्यास करून चालणार नाही, तर त्याचं उपयोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण करतो आहोत आणि म्हणून त्याचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप उपयोजित झालेलं आहे. हा विषय उपयोजित स्वरूपाचा बनलेला आहे. यापूर्वी वेगवेगळे जे काही बदल झाले त्या बदलावर आधारित आहे. त्यामुळे प्राकृतिक भूगोलाला वेगळी ओळख निर्माण झाली. शासनाच्या व खाजगी कंपन्यांच्या योजनांची अंमलबजावणी करताना प्राकृतिक भूगोलाची सखोल माहिती असलेल्या भूगोल तज्ज्ञांची मदत किंवा सल्ला घेतला जातो.
खरं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या सभोवताली सर्व प्राकृतिक घटक आहेत. मानवाचा विकास हा प्राकृतिक घटकांवर अवलंबून असतो. अतिशय साधं सोपं उदाहरण या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अतिदुर्गम भाग असेल, अतिशय डोंगराळ भाग असेल, तर तिथे रस्त्यांचा विकास करताना अनेक समस्या किंवा अनेक अडचणी आपल्याला निर्माण होतात आणि त्यामुळे तिथे रस्त्यांचा विकास करताना तेथील भूरचना कशी आहे, तिथली खडकाची रचना कशी आहे, पर्जन्यमान तिथे किती आहे, जमिनीचा स्तर कसा आहे, याचं अगोदर सखोल अभ्यास करून नंतरच त्या ठिकाणी तिथे रस्ते विकासासाठी, रस्ते बांधणीसाठी आवश्यक त्या बाबी विचारात घेऊन आपल्याला तो विकासाची ती योजना, रस्ते विकासाची योजना त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करणं सोपं जातं. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की शासनाच्या विविध योजना आहेत. कृषी योजना असतील, जलसिंचन योजना असतील, कालवे योजना असतील, धरणं बांधणं असेल, या सगळ्या मानवी विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या वेगवेगळ्या योजना आपण करतो, परंतु ह्या योजना करताना ढोबळ मानाने फक्त निर्णय घेऊन चालत नाही, तर त्या ठिकाणी तिथल्या प्राकृतिक घटकांचा सखोल अभ्यास करणं, त्याचं निरीक्षण करणं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच तिथे विविध योजना या ठिकाणी कार्यान्वित करायच्या किंवा नाही याचा निर्णय घेतला जातो. थोडक्यातच ह्या वेगवेगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासाचं उपयोजन करणं गरजेचं ठरतं आणि म्हणून या शाखेला किंवा या विषयाला उपयोजित स्वरूप प्राप्त झालेलं आहे. शेवटची क्रम किंवा शेवटचं जे स्वरूप आहे ते म्हणजे क्रमबद्ध स्वरूप. क्रमबद्ध, ज्याला आपण सिस्टमॅटिक वे असे आपण म्हणतो, की प्राकृतिक भूगोल स्वरूप क्रमबद्ध स्वरूपाचं बनलेलं आहे. क्रमबद्ध म्हणजेच अभ्यास करताना अभ्यासाच्या घटकाचे उपमुद्दे एका विशिष्ट क्रमाने व अभ्यासाने किंवा ज्यामुळे पहिल्या मुद्द्याची माहिती दुसरा मुद्दा अभ्यासाने उपयोगी पडते व त्याचा अर्थ सहज व चटकन समजतो, याला क्रमबद्ध स्वरूप असे म्हणतात. या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुठल्याही गोष्टीची आखणी करताना, कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करताना एक सिस्टमॅटिक वेने जर आपण तो अभ्यास केला तर त्या ठिकाणी तो अभ्यास सुसंगत व शास्त्रीय स्वरूपाचा ठरतो. या ठिकाणी जो प्राकृतिक भूगोलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्या अभ्यासाचं स्वरूप कसं केलं गेलं पाहिजे, क्रमबद्ध पद्धतीने केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून ह्या विषयाला क्रमबद्ध स्वरूप प्राप्त झालेलं आहे. म्हणजे एका घटकाचा उपमुद्दा हा विशिष्ट क्रमाने मांडल्यावर आपल्याला पहिल्या मुद्द्याची, पहिल्या घटकाची माहिती ही दुसऱ्या घटकांना उपयोगी पडेल, दुसऱ्या घटकाची माहिती ही तिसऱ्या घटकाला आपल्याला उपयोगी पडेल, या दृष्टिकोनातून एक क्रमबद्ध साखळीने हा अभ्यास करणं गरजेचं आहे. भूकंप म्हणजे काय, प्रकार, कारणे, परिणाम, भूकंपाचा सविस्तर अभ्यास आपल्याला करता येईल. इथे फॉर एक्झाम्पल एक उदाहरणार्थ आपण बघूया की भूकंप म्हणजे नेमका काय, हे आपल्याला सर्वप्रथम माहिती असली पाहिजे. की भूकंपाची व्याख्या आपल्याला सविस्तर माहिती असली पाहिजे. भूकंपाचे प्रकार, तीव्र भूकंप, तीव्रतेचा, जास्त तीव्रतेचा भूकंप आहे का, कमी तीव्रतेचा आहे का, किती रिश्टर स्केलचा आहे, त्याचबरोबर त्या भूकंपाची कारणे काय आहे, परिणाम काय आहे, की ज्यावेळेस आपण भूकंप या संदर्भात अभ्यास करतो तेव्हा एक सिस्टमॅटिक वेने जर आपण तो क्रमबद्ध पद्धतीने जर अभ्यास साधला तर निश्चितच त्या ठिकाणी पहिल्या मुद्द्याचा दुसऱ्या मुद्द्याशी आपल्याला सहसंबंध जोडता येतो आणि तो जो काही अभ्यास आहे तो अभ्यास या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे मांडता येतो. अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत 7 स्वरूपाद्वारे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास सहज पद्धतीने आपल्याला करता येईल. पुढे आपण बघणार आहोत प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती.
मग प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की व्याप्ती, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्कोप असे म्हणतो. मग ह्या विषयाचा स्कोप, या विषयाची व्याप्ती किती आहे? एकंदरीत आपण बघितलं की भूगोल म्हणजे काय, प्राकृतिक भूगोल म्हणजे काय. प्राकृतिक भूगोलाचं स्वरूपही वेगवेगळ्या स्वरूपाद्वारे, वेगवेगळ्या संकल्पनेद्वारे आपण अभ्यासलं. मग या ठिकाणी आपल्याला प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती अभ्यासायची आहे. प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती म्हणजेच या विषयामध्ये कोणत्या विषयाचा अभ्यास केला जातो. ज्या विषयामध्ये स्वरूप काळाच्या ओघात बदलत गेलं, त्याचप्रमाणे ह्या विषयाची व्याप्ती अधिक व्यापक बनली. की आपण पाहिलं की अगदी वर्णनात्मक स्वरूप होतं आणि वर्णनात्मक स्वरूपाचं कालांतराने काळाच्या ओघामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाद्वारे या ठिकाणी काय केलं, त्या भूगोलाचा अभ्यास केला गेला. या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे, क्रमबद्ध, जे शेवटच्या घटकापर्यंत आपण पाहिलं की क्रमबद्ध स्वरूपाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करता आला. या ठिकाणी व्याप्ती जी आहे प्राकृतिक भूगोलाची, ही व्याप्ती काळाच्या ओघामध्ये काय झालेली आहे, वाढत गेलेली आहे. संपूर्ण पृथ्वीच्या प्राकृतिक घटकांचा अभ्यास करायचा आहे, त्याचं वितरण अभ्यासायचं आहे. स्थळ, कालपरत्वे, त्याची भिन्नता आपल्याला अभ्यासायची आहे. म्हणजेच अर्थातच जलावरण, शिलावरण, मृदावरण, जीवावरण या सगळ्या घटकांचा अभ्यास करणं तितकंसं सोपं नाही. आणि म्हणून या विषयाची व्याप्ती ही अधिक व्यापक आहे, अधिक मोठी आहे. वालचीन हे तज्ज्ञांनी सांगितलं की शिलावरण, वातावरण, जलावरण व जीवावरण या प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास विषय आहे. मी मागे सांगितलं की प्राकृतिक भूगोलाची मुळातच बांधणी या 4 अवस्था, या 4 स्टेजद्वारे बनलेली आहे. शिलावरण, ज्याला आपण मृदावरण असे म्हणतो, त्याचबरोबर वातावरण, त्याचबरोबर जलावरण, की जी पाणवठ्याची, नदी, समुद्रे, आणि अजून काय आहे पृथ्वीवर जीवावरण, वेगवेगळे प्राणी, पशु, पक्षी आणि मानव, या सगळ्या घटकांचा अभ्यास हा आपण एकत्रितपणे प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. पहिलं बघूया शिलावरण. आता शिलावरण, ज्याला मृदावरण असे म्हणतो, की ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण राहतो, आपण वास्तव्य करतो, त्या भूपृष्ठाला आपण शिलावरण किंवा मृदावरण असे म्हणतो. मग आपल्याला माहिती आहे की या घटकामध्ये प्रामुख्याने पृथ्वीची प्राथमिक माहिती, पृथ्वीचे अंतरंग, अंतरंगाची रचना, घटक, खडक, खंड व महासागर, भूरूपे, बाह्यकारकांचे कार्य, नदी, वारा, सागरी लाटा, हिमनदी, भूकंप, ज्वालामुखी, विदारण, मृदेची धूप, खनिजे यांचा अभ्यास केला जातो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण वास्तव्य करतो. मग हा पृथ्वीचा पृष्ठभाग एकसारखा आहे का? नाही. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण पाहतो की काही ठिकाणी पर्वत आहे, काही ठिकाणी पठारी भाग आहे, काही ठिकाणी मैदानी भाग आहे, काही ठिकाणी समुद्र आपल्याला आढळून येतात, काही ठिकाणी तलाव आहेत, सरोवरं आहेत, नद्या आहेत. मग या ठिकाणी त्याचबरोबर पृथ्वीवर काय आहे, पृथ्वीचं भूपृष्ठ हे कठीण आहे, काही ठिकाणी मृदू आहे. म्हणजेच खडक, त्या खडकाचे प्रकारसुद्धा कसे आहेत, वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर पृथ्वीचं अंतरंग, की ज्या पृष्ठभागावर आपण राहतो, परंतु त्या पृष्ठभागाच्या खाली नेमकं काय दडलेलं आहे, त्या पृथ्वीच्या अंतरंगाची रचना नेमकी कशी आहे,
खडकांचे स्तर कसे आहेत किंवा पृथ्वीच्या अंतरंगामध्ये विविध कोणकोणत्या आंतरिक क्रिया, आंतरिक शक्ती कार्य करतात हे जाणून घेणं. त्याचबरोबर जी वेगवेगळी भूरूपं आहेत, त्या भूरूपांवर जे आपल्याला पर्वत दिसतात, जे आपल्याला पठारं दिसतात, जे आपल्याला मैदानी भाग आपल्याला दिसतात, याच्यावर ऊन, वारा, नदी, पाऊस, सागरी लाटा यांचा काय होतो? परिणाम होतो. मग त्यातून काय होतं की त्या ठिकाणी त्या भूरूपांची झीज होते. त्या भूरूपांचं खनन काय होतं? घडून येतं. त्याचबरोबर भूकंपासारख्या क्रिया घडतात, ज्वालामुखीसारख्या क्रिया घडतात. एकंदरीत ह्या सगळ्याच घटकांचा, या सगळ्याच विविध संकल्पनेचा अभ्यास आपल्याला कशात करायचा असतो? शिलावरणामध्ये करायचा असतो. आणि म्हणून या ठिकाणी पृथ्वी आणि ह्या पृथ्वीवरचा शिलावरण हा एक प्रमुख भाग आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. वातावरण, जमिनीवर आपण राहतो, मग आपल्या वरती, भूपृष्ठाच्या वरती जे आपल्याला विस्तृत अवकाश पोकळी दिसते त्याला आपण वातावरण असे म्हणतो. किंवा अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या सभोवताली जे हवेचं आवरण आहे किंवा पृथ्वीच्या सभोवताली हवेचं असलेलं आवरण, त्याला आपण काय म्हणतो? वातावरण असे म्हणतो. मग या वातावरणामध्ये आपल्याला काय दिसून येतं किंवा आपल्याला काय जाणवतं? हवा, हवामान उष्ण, थंड, दमट. त्याचबरोबर वातावरणाचा अर्थ, वातावरण म्हणजे नेमकं काय? वातावरणाची संकल्पना नेमकी कशी आहे? वातावरणाची रचना, वातावरणाचे स्तर किती आहेत? भूपृष्ठापासून तर अवकाशापर्यंत. वातावरणाची थर, वातावरणाची लांबी किती आहे हे जाणून घेणं. वातावरणात विविध घटक आहे. वातावरणात आपल्याला धूलिकण दिसतात, वातावरणामध्ये आपल्याला हवा आहे, वातावरणामध्ये बाष्प आहे, वातावरणाचे हवामानाचे विविध घटक, ऊन, वारा, पाऊस हे आपल्याला दिसून येतं. हवामानाची विविध अंग आहेत. वारा आहे, वाऱ्याचे विविध प्रकार आपल्याला दिसून येतात. ढग आहे, ढगांचे प्रकार आहे. वेगवेगळ्या थंड वायुराशी, उष्ण वायुराशी आपल्याला दिसून येतात. हवामानाच्या विविध समस्या या ठिकाणी आपल्याला जाणवतात. कधी अचानक खूप पाऊस पडतो, कधी कधी पाऊस पडत नाही, कधी अचानक खूप हिमवर्षा होते, कधी गारांचा वर्षा होतो, कधी या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होते. म्हणजे हवामानामध्ये काय दिसून येतं? आपल्याला वेगवेगळे बदल आपल्याला दिसतात, वेगवेगळे बदल आपल्याला जाणवतात. आणि या सगळ्या बदलांचा परिणाम हा मानवी जीवनावर होत असतो. आणि म्हणून या सगळ्या वातावरणीय घटकांचा अभ्यास आपल्याला ह्या वातावरणामध्ये करायचा आहे. आणि ह्या पृथ्वीच्या पूर्ण दृष्टिकोनातून वातावरणाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. पुढे आहे जलावरण. पाणी हा एक अतिशय मूलभूत असा घटक, मानवी प्राकृतिक घटक, मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. आपण सहज म्हणतो, विदाऊट वॉटर वी कांट लिव्ह. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाण्याला दुसरं नाव काय आहे? जीवन असं आहे. या ठिकाणी पाणी आपल्याला कुठून मिळतं? पाणी कुठे कुठे दिसतं? पाण्याचे साठे किती आहेत, कसे आहेत? मग ह्यामध्ये या संपूर्ण जलीय संकल्पनाचा अभ्यास, समुद्र असेल, नदी असेल, तलाव असेल, सरोवर असेल, भरती, ओहोटी, समुद्र तळाचा अभ्यास, त्याची क्षारता, तापमान, घनता, सागरी प्रवाह, एकंदरीत या सगळ्यांचा अभ्यास जलावरणामध्ये केला जातो. आपल्याला सगळ्यांना सर्वश्रुत आहे की पृथ्वीवर 71% पाणी आणि 29% काय आहे? जमीन आहे. म्हणजेच या ठिकाणी पाण्याचं आधिक्य पृथ्वीवर जास्त आहे. आणि म्हणून जलावरणाचा विस्तृतपणे अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी
प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास करताना जलावरणाचा सविस्तरपणे अभ्यास या ठिकाणी केला जातो. शेवटच्या घटकाकडे आपण पाहणार आहोत, तो आहे जीवावरण. वातावरणाचा अभ्यास बघितला, जलावरणाचा अभ्यास बघितला, मृदावरणाचा अभ्यास बघितला, पण पृथ्वीवर ह्या घटकांबरोबरच आपल्या स्वतःच्या अस्तित्वासह जीवजंतूंचं सुद्धा अस्तित्व आहे. त्याला आपण जीवावरण असे आपण म्हणतो. मग या जीवावरणामध्ये काय आहे? मानव आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, सूक्ष्म जीवजंतू आहे आणि यांच्यामध्ये परस्परांमध्ये आंतरक्रिया ह्या चालू असतात किंवा ह्या जीवीय प्राण्यांचा किंवा जीवीय प्राणी पक्षी मानवाचा सूक्ष्म जीवजंतूंचा प्राकृतिक घटकांशी अनन्यसाधारण जवळचा संबंध आहे. आपलं जीवन हे मुळातच मी मागाशी सांगितलं हे प्राकृतिक घटकांवर अवलंबून आहे. आपली वाढ, आपला विकास आणि प्राकृतिक घटकांतील बदलाचा परिणाम हा संपूर्ण जीवावरणावर होत असतो. प्राकृतिक घटक आणि जैविक घटक यांच्यात सातत्याने आंतरक्रिया होत असते. आपण श्वास घेतो, ऑक्सिजन आपल्याला मिळतो. आपण पाणी पितो, आपण वेगवेगळा आहार दैनंदिन जीवनात घेतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं की जैविक विकास हा संपूर्णपणे मानवाचा विकास हा संपूर्णपणे प्राकृतिक घटकांवर अवलंबून आहे आणि म्हणून जीवावरणाचा अभ्यास देखील प्राकृतिक घटकांमध्ये प्राकृतिक भूगोलाच्या विद्याशाखेमध्ये केला जातो. किंवा वेगवेगळ्या मानवी क्रिया असतील, जैविक क्रिया असतील, वेगवेगळ्या प्राण्यांद्वारे, सूक्ष्म जीवजंतूंद्वारे, मानव प्राण्यांद्वारे वेगवेगळ्या क्रियांचा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष परिणाम हा प्राकृतिक घटकांवर देखील होत असतो आणि म्हणूनच प्राकृतिक घटकांचा अभ्यास करताना या ठिकाणी आपल्याला जीवावरणाचा अभ्यास करणं देखील क्रमप्राप्त ठरतं. इतर अभ्यास घटकसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. या वरील 4 आवरणांच्या घटकांव्यतिरिक्त जागतिक तापमानवाढ, ओझोन, वायूंचा क्षय, आम्लपर्जन्य अशा पर्यावरणामध्ये किंवा निसर्गामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना घडतात त्यांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. पुढे आपण प्राकृतिक भूगोलाच्या शाखा अभ्यासणार आहोत. ब्रँचेस ऑफ फिजिकल जिओग्राफी. या ठिकाणी आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासलं, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासली. आता आपण प्राकृतिक भूगोलाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या वेगवेगळ्या शाखेंचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे खगोलीय भूगोल. ही एक प्रमुख प्राकृतिक भूगोलाची शाखा आहे. आकाशातील ग्रह, तारे, उपग्रह, धूमकेतू, ग्रहणे, नक्षत्रे, ग्रहांची उत्पत्ती याबद्दल भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या भूगोलाच्या उपशाखेला खगोलीय भूगोल असे म्हणतात. खगोलशास्त्र थोडक्यात की अवकाश. रात्रीच्या वेळी आपल्याला माहिती आहे की अवकाशात जर आपण पाहिलं तर आपल्याला तारे दिसतात, वेगवेगळे उपग्रह अवकाशात आहेत, ग्रहणं दिसतात, सूर्यग्रहणं, चंद्रग्रहणं याचा आपण आस्वाद घेतो. वेगवेगळे नक्षत्र आपल्याला अवकाशामध्ये दिसून येतात. मग याची निर्मिती कशी झाली, याची वैशिष्ट्ये काय, ह्या ग्रहांची वेगवेगळी वैशिष्ट्ये काय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण मंगळ ग्रहाचा अतिशय जिज्ञासू वृत्तीने अभ्यास करत आहोत. चांद्रयान मोहिमा या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. त्याद्वारे चंद्राची उत्पत्ती आणि चंद्र त्या उपग्रहाबद्दलची माहिती आपण जाणून घेत आहोत. धूमकेतू जो बऱ्याच वर्षानंतर अवकाशात आपल्याला दिसतो,
वेगवेगळी नक्षत्र आहेत. त्याचबरोबर अमावस्या, पौर्णिमा, ग्रहणं, या एकंदरीत या सगळ्या खगोलीय घटकांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला खगोलीय भूगोल असे म्हणतात. आणि खगोलीय भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची एक प्रमुख उपशाखा आहे. त्यानंतर भूरूपशास्त्र. नावाप्रमाणेच भूरूप, मी मगाशी सांगितलं, पृथ्वीवर विविध भूरूप आहेत. पर्वत आहे, पठार आहे, डोंगर आहेत, छोट्या मोठ्या दऱ्या आहेत. म्हणजेच थोडक्यात भूरूपांचं वर्णन, भूरूपांचे वैशिष्ट्ये, भूरूपांचा विकास, उत्पत्ती याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे भूरूपशास्त्र होय. मग भूरूपशास्त्र ही प्राकृतिक भूगोलाची सर्वात प्रमुख व विकसित झालेली उपशाखा आहे. वेगवेगळ्या भूरूपांचं वर्णन करायचं आणि तिचं स्थानीय वितरण अभ्यासायचं म्हणजे भूरूपशास्त्र होय. किंवा विविध भूरूपांचा उत्क्रांती, विकास याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच भूरूपशास्त्र होय. तिसरी जी शाखा आहे भूगर्भशास्त्र. जसं भूरूपशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या बाह्य भूपृष्ठाचा अभ्यास, तसंच भूगर्भशास्त्र म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पृथ्वीच्या पोटात काय आहे, थोडक्यात ते काय करायचं आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मग भूगर्भशास्त्र म्हणजेच पृथ्वीच्या अंतर्गत घडणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास. भूकंप कसा होतो, ज्वालामुखीचा उद्रेक कसा होतो, जमिनीला हादरे का बसतात, जमीन एकाएकी का खचते, कधीकधी एखाद्या ठिकाणी गरम पाणी, खळखळतं पाणी का आढळून येतं, या सगळ्या अंतर्गत क्रिया आहेत. या अंतर्गत क्रियांचा मागोवा आणि शोध घ्यायचा असेल तर आपल्याला भूगर्भशास्त्र अभ्यासावं लागेल. आणि म्हणून पृथ्वीच्या अंतर्गत भागातली रचना, भूकंप, ज्वालामुखी याची कारणं, पृथ्वीच्या अंतर्गत भागातील खडकांची रचना, या सर्वांचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो त्याला भूगर्भशास्त्र असे आपण म्हणतो. मृदा भूगोल ही सुद्धा पुन्हा प्राकृतिक भूगोलाची उपशाखा आहे. नावाप्रमाणेच मृदेचा केला जाणारा अभ्यास, मृदेचा सविस्तर अभ्यास हा भौगोलिक दृष्टिकोनातून, शास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. त्या शाखेला मृदा भूगोल असे म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या जीवनासाठी मृदेचा अप्रत्यक्षरित्या संबंध येतो. अन्नधान्यांचं उत्पादन हे मृदेच्या सुपीकतेवर, मृदेच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. मग मृदेची रचना कशी आहे, मृदेचे प्रकार कोणते आहेत, मृदेचा रंग कसा आहे, मृदेमध्ये कोणते घटक द्रव्य आहेत, कोणते खनिज द्रव्य आहेत, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मृदा ही स्थानापरत्वे आपल्याला वेगवेगळी दिसून येते. पर्वतीय भागात पर्वतीय मृदा, वाळवंटीय भागामध्ये वालुकामय मृदा, रेगूर मृदा, हे मृदेचे विविध प्रकार आहेत. ते प्रकार अभ्यासणं, तिचं वितरण अभ्यासणं, या बाबींचा सविस्तरपणे अभ्यास हा मृदा भूगोलामध्ये केला जातो. आणि मृदा भूगोल ही प्राकृतिक भूगोलाची प्रमुख उपशाखा आहे. हवामानशास्त्र, मगाशीच आपण पाहिलं, त्या ठिकाणी पृथ्वीवर ज्यावेळेस आपण जीवन व्यतीत करत असतो त्यावेळेस आपल्याला आपल्या अवतीभोवती विविध हवामानीय घटकांचा संबंध हा येत असतो. हवा, बाष्प, आर्द्रता, तापमान, ऊन, वारा, पाऊस, ढग, हे सगळे हवामानीय आविष्कार आपण दैनंदिन जीवनात बघतो, अनुभवतो. त्याची तीव्रता एकसारखी नसते.
काही ठिकाणी खूप जास्त, काही ठिकाणी खूप कमी. काही ठिकाणी खूप जास्त पाऊस पडतो, काही ठिकाणी खूप कमी पाऊस पडतो. काही ठिकाणी आर्द्रता खूप असते, काही ठिकाणी कमी असते. आणि या हवामानाच्या घटकांचा परिणाम मानवाच्या विकासावर, वाढीवर होत असतो. जेणेकरून सगळ्याच क्षेत्रावर हवामानाचा प्रामुख्याने मोठा परिणाम हा दिसून येतो. पण या हवामानीय घटकांचं वितरण, विश्लेषण, त्याची तीव्रता, त्याचं स्वरूप जाणून घेण्याच्या शाखेला हवामानशास्त्र असे आपण म्हणतो. प्रादेशिक विभिन्नता अभ्यासायची, प्रदेशानुसार हवामानाचे घटक कसे आणि किती आहेत याद्वारे जो अभ्यास केला जातो, त्या शाखेला आपण हवामानशास्त्र असे म्हणतो. वातावरणशास्त्र किंवा ज्याला आपण मोसम विज्ञान ही एक पुढची शाखा आपल्याला प्राकृतिक भूगोलाची सांगता येईल. वातावरणातील हवा, भौतिक प्रक्रिया यांचा अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्याला वातावरणशास्त्र असं म्हटलं जातं. वातावरणामध्ये वेगवेगळे आविष्कार आपल्याला दिसून येतात. वातावरण हे बदलणारं आहे. वातावरणामध्ये अचानक बदल होतात आणि म्हणून ह्या वातावरणीय बदलांची कारणमीमांसा जाणून घेणं, त्याचं शास्त्रीय निष्कर्ष तपासणं आणि त्या वातावरणीय बदलाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे जाणून घेणं या शाखेला वातावरणशास्त्र किंवा मोसम विज्ञान असे आपण म्हणतो. त्यानंतर सागरी भूगोल, सागरशास्त्र. आपण मगाशीच पाहिलं की 71% पाणी आणि 29% जमीन ही पृथ्वीवर आहे. पण 98% क्षेत्र हे सागरी भागाने व्यापलेलं आहे पृथ्वीचं. आणि म्हणून सागरशास्त्राचा अभ्यास करणं हे क्रमप्राप्त आहे. कारण सागरातून आपल्याला विविध खनिज संपत्ती, विविध जीवावशेष, विविध खनिज तेल प्राप्त होतात. आणि म्हणून मानवी जीवनाच्या विकासातून किंवा प्रदेशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून सागराचं महत्त्व, समुद्राचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मग समुद्र आणि महासागर यांची ओळख, यांची रचना, यांची क्षमता, यांचं तापमान, घनता, सागरी प्रवाह, भरती ओटी कशी होते, लाटांची निर्मिती कशी होते, सागरातून कोणकोणती नैसर्गिक संसाधने आपल्याला मिळतात, सागरी प्रदूषण आता दिवसेंदिवस वाढत आहे, या सगळ्याच घटकांचा अभ्यास या ठिकाणी सागरशास्त्रामध्ये केला जातो. 8वी जी शाखा आहे जैविक भूगोल. मग जैविक भूगोल म्हणजे काय? जैविक ज्याला जीव आहे ते जैविक घटक, त्यामध्ये वनस्पती, प्राणी आणि मानवी हालचाली यांच्या संदर्भातला अभ्यास ज्या शाखेत केला तो त्याला जैविक भूगोल असे म्हणतात. आणि जैविक भूगोल ही सुद्धा प्राकृतिक भूगोलाची एक उपशाखा आहे. या ठिकाणी पृथ्वीवर जैविक विविधता दिसून येते आणि ह्या जैविकतेमध्ये काय आहे, एकमेकांमध्ये आंतरक्रिया ह्या चालू असतात आणि त्या आंतरक्रियेद्वारे या ठिकाणी वेगवेगळी पर्यावरणीय परिस्थितिकी, जैविक परिस्थितिकीय, जनुकीय परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून जैविक भूगोलाचा अभ्याससुद्धा प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या विविध उपशाखांचा, प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखांचा या ठिकाणी सविस्तर अभ्यास केला. पुढचा जो आपला मुद्दा आहे पृथ्वी प्रणालीचा परिचय, तो आपण या ठिकाणी बघूया. आता पृथ्वी प्रणाली की पृथ्वीची एकंदरीत रचना ही 4 थरांद्वारे झालेली आहे की जे थर अगोदरच आपण डिस्कस केले किंवा त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल शिलावरण,
या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पृथ्वी प्रणाली ही 4 घटक पृथ्वी प्रणालीचे महत्त्वाचे आहेत. शिलावरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपण राहतो त्या पृथ्वीच्या सर्वात वरच्या बाह्य भागाला या ठिकाणी आपण काय म्हणतो, शिलावरण असे म्हणतो. भूपृष्ठावर राहत असताना त्याच्या वरती भूपृष्ठाच्या वर जो थर आपल्याला दिसून येतो त्याला आपण वातावरण असे म्हणतो. पृथ्वी प्रणालीचे हे दुसरे महत्त्वाचे आवरण आहे आणि याच्यामध्ये वातावरणाचा समावेश होतो. तिसरं जे आवरण आहे मग सांगितलं की भूपृष्ठावर जलावरणाचा भाग किंवा जलीय भाग आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये वेगवेगळ्या महासागर, नद्या, तलाव, सरोवर यांचा समावेश होतो. त्यानंतर शेवटचं जैववरण या ठिकाणी पृथ्वीवर काय आहे, जैविक घटक आहेत, प्राणी आहे, पक्षी आहे, वनस्पती आहेत आणि यांच्यामध्ये काय आहे, सातत्याने आंतरक्रिया घडतात आणि म्हणून पृथ्वी प्रणाली या 4 प्रमुख घटकांद्वारे बनलेली आहे आणि एका घटकाचा एका अवस्थेचा दुसऱ्या अवस्थेशी सहसंबंध येतो, दुसऱ्या अवस्थेचा तिसऱ्या अवस्थेशी संबंध येतो आणि यांच्यामध्ये सदैव कायम आंतरक्रिया घडत असतात आणि त्याच्यातून ही सृष्टीचं सर्क्युलेशन, सृष्टीची आंतरक्रिया ही घडत असते. या एका जरी थरात थोडाफार बदल झाला तरी त्याचा परिणाम हा इतर थरांवर किंवा इतर अवस्थेंवर या ठिकाणी होत असतो आणि म्हणूनच या ठिकाणी पृथ्वी प्रणालीमध्ये या 4ही अवस्थांचा अतिशय घनिष्ठ आणि अतिशय महत्त्वपूर्ण विशेष असं स्थान या 4ही घटकांना आहे. या ठिकाणी आपण आज भूगोल, प्राकृतिक भूगोल म्हणजे नेमकं काय, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती कशी असते, ती कशी बदलणारी आहे, प्राकृतिक भूगोलाच्या विविध वेगवेगळ्या उपशाखा कोणकोणत्या आहेत आणि पृथ्वी प्रणाली म्हणजे नेमकं काय आणि पृथ्वी प्रणालीमध्ये किंवा पृथ्वी प्रणालीची रचना ही कोणकोणत्या अवस्थांद्वारे या ठिकाणी निर्माण होते ते आपण सविस्तर अभ्यासलं. या प्रकरणाचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओद्वारे बघूया. मला असं वाटतं की निश्चितचपणे आपल्याला ह्या ज्या संकल्पना आहेत ह्या संकल्पना अतिशय चांगल्या प्रकारे समजल्या असतीलच. काही शंका असल्यास या ठिकाणी मला तुम्ही सांगा. आपण पुढच्या व्हिडिओद्वारे या प्रकरणाचा उर्वरित घटकांचा अभ्यास करूया. थँक्यू.